नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। फ्रेंड्स, परवाच्या दिवशी मार्केटमध्ये गेलेली आणि खूप छान असे मोठे पापलेट मला मिळालेले। रिचाची फरमाईश होती, मम्मी खूप दिवसापासून आपण मच्छी करी किंवा फिशचं काहीच रेसिपी आपण दाखवलेलं नाही आहे, तर मी तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने पूर्वीचे लोक आपले मच्छी कशी फ्राय करायची, कमी ऑइलमध्ये आणि अगदी साध्या पद्धतीने, चविष्ट, आरोग्यालाही चांगलं असं ते मी पापलेट भरलेलं तुम्हाला दाखवणार आहे। नारळाची चटणी मी घरी रेडी करून ठेवलेली आहे आणि आलेली आहे वाडीमध्ये। पूर्वीचे लोक ऑइल कमी, शक्यतो ऑइल वापरतच नव्हते, पण मच्छीला आलं लसणाची पेस्ट किंवा जे काही ते मसाले वापरायचे, हळदीची पावडर किंवा मसाला म्हणा घरगुती, केळीच्या खोल्यामध्ये किंवा हळदीच्या पानामध्ये ही मच्छी रॅप करून ना अगदी वाफेवरती जशीच्या तशी मस्त शिजवायची। तिकडे तेल नाही, काही नाही, आतल्या आत ती शिजायची आणि त्याचा ना एक केळीच्या पानाचा म्हणा किंवा हळदीचा एक वेगळा सुगंध येतो, औषधी गुण त्या मच्छीमध्ये उतरला जातो। आणि त्याच पद्धतीने आज आपण पापलेट हे भरलेले करणार आहोत। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलसोबत हे रेसिपीज किंवा माझे व्हिडिओ शेअर करा। आणि अशाच प्रकारचे तुमच्या सपोर्टची मी अपेक्षा करते, कारण आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अथक परिश्रम करीत असतो आणि त्याच या माध्यमातून आम्ही आपल्या भेटीसाठी येत असतो। सो पुन्हा एकदा आपण व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी पाहावी अशी मी विनंती करते। इथे वेगवेगळ्या अशा औषधी वनस्पती लावलेल्या आहेत आणि मी आता एक केळीचं पान काढते। माझ्याकडे आहेत 3 मोठे पापलेट आणि त्यासाठी लागणारा हे पान मी काढते। तर आता आपण जाणार आहोत किचनकडे आणि मी तुम्हाला ते भरलेलं पापलेट, ज्याची मी चटणी रेडी करून ठेवलेलं आहे, पापलेट कसं साफ करायचं आणि ते कसं भरायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही पाहताय ही 3 पापलेट मी 1500 रुपयाला आणलेली, मोठी आहेत मस्त, आणि ती आता मी साफ कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ती भरायची कशी, केळीच्या पानामध्ये कशी रॅप करायची आणि ती फ्राय करताना आपण पाहणार आहोत। इथे तुम्ही पाहताय ही पापलेट इथे घेतलेली आहे, कटर बोर्ड घेतलेला आहे, माझ्याकडे सीझर आहे, अदरवाईज तुम्ही मोरलीवर किंवा तुमच्या विळीवरती तुम्ही साफ करू शकता। आता आपण प्रथमतः ह्याचे हे साईडचे पंख आहेत ते काढणार आहोत। काही वेळेला बारीक खाऊल असतं, ते थोडंसं खरवडून तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हे गिल्सचे साईड आहे ते आपल्याला काढायचे आहे। हे संपूर्ण काढलेलं आहे। पोटाकडची बाजू आता घाण आपल्याला काढायची आहे। मोठा आहे त्याच्यामुळे थोडीशी मेहनत आहे, छोट्याला इतका काही जोर लावायला लागत नाही। आता मी हे बर्फात होतं, गाभोळी आहे याच्यामध्ये, हे बघा छान अशी गाभोळी निघालेली आहे, ती मी वेगळी फ्राय करणार आहे। ही बघा अशी गाभोळी निघालेली आहे। आपण जर पापलेट भरणार असाल, एक साईडनं असे बारीक बारीक खाचे करून घ्यायचे। जी चटणी आपण भरणार आहोत ती चांगली याच्यामध्ये मुरली पाहिजे। हे असे कर्वे करून घ्यायचे। नंतर अशी वरच्या वर अगदी मस्त लेअर अशी काढून घ्यायची आहे पापलेटची आणि ह्याच्यामध्ये आपण ते स्टफिंग भरणार आहोत। पाहताय तुम्ही, हे बघा पोटातली घाण अगदी स्वच्छ झालेली आहे आणि आता आपण याला मीठ लावून धुणार आहोत। अशाच प्रकारे जे बाकीचे आहेत ते पण मी साफ करणार आहे। तुम्ही पाहताय का, इथे पापलेट साफ करता करता एक मेंबर वाढलेला आहे, म्हणजे एक संपूर्ण, त्याला ना असं तो कधीच माझ्या मच्छीला वगैरे असं कच्च्या फिशला हात लावत नाही। माझी पण मेंबरशिप ह्या पापलेटमध्ये आहे। सो आता आपण पापलेट कसे भरायचे ते पाहणार आहोत। इथे बघा मी स्वच्छ असे पापलेट धुवून घेतलेले आहेत, असे कर्वे पाडलेले आहेत आणि पाहताय तुम्ही हा फ्लॅप मी काढून घेतलेला आहे। त्यासाठी इथे घेतलेले आहेत आता मी अख्खा लिंबू, त्याचा रस मी ह्याच्यावरती पिळणार आहे, चवीनुसार मीठ, इथे तंदुरी मसाला रेडी करून घेतलेला आहे थोडासा, एक लालसरपणा येण्यासाठी, आलं लसणाची पेस्ट एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि ही मी सकाळीच
आपल्या ओल्या नारळाची चटणी, अख्खा नारळ मी घेतलेला होता तो किसून, आणि त्याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 2-3 आल्या लसणाच्या पाकळ्या असं पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे. ते आता आपण ह्याला लावणार आहोत. सोबत थोडीशी टर्मरिक पावडर मी ह्याच्यावरती टाकणार आहे. तर आता आपण मी हे ताटामध्ये डिवाईड करते, कारण का ह्याच्यामध्ये ही पुरणार नाही आहे. हे सर्व मी 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करून ठेवणार आहे. आपण ह्याच्यावरती लिंबू पिळलेला आहे. आता ही थोडीशी हळद मी ह्याच्यावर टाकून घेणार आहे. तीही अशीच सर्व ह्याला चोळून घेणार आहे. सध्या बाजारात मच्छी कमी आहे, त्याच्यामुळे हे पापलेट मे बी मला कदाचित महागही पडले असतील, पण सीझनला तुम्हाला अजूनही कमी भावामध्ये मिळतील. आता ॲक्च्युली मी हे जे आलं लसूण घेतलेलं आहे ते मी ह्या चटणीमध्ये पुन्हा एक्स्ट्रा घेतलेलं आहे. ऑलरेडी चटणीत टाकलेलं होतं, तरी पण मी हे पूर्ण आता एकजीव करणार आहे. हे मीठ जे घेतलेलं आहे ते मी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये एकजीव करणार आहे. ऑलरेडी चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं, तरी पण चटणीत मी कमीच टाकलेलं. आता ही चटणी आपण अशा प्रकारे ह्याच्यात भरणार आहोत. पापलेट फ्राय केल्यानंतर ही चटणी जी खाण्याची मजा असते ना तीच वेगळी. मी तेव्हा पापलेटची चव सोडून आपण चटणीच खात असतो, कारण त्याच्यामध्ये हळदीचे पानं म्हणा किंवा केळीच्या पानाचा एक वेगळा सुगंध, एक चांगला अर्क त्याच्यामध्ये उतरलेला असतो. अशा प्रकारे ही चटणी आता ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. जिथे जिथे तुम्ही कर्वे केल्यात तिथे तिथे ही चटणी भरायची आहे आपल्याला. आणि हा हात सगळीकडे पसरवायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये मीठ ॲडिशनल आहे जे मच्छीला लागलं पाहिजे. किंवा तुम्ही असं वरून जरी मीठ मारलं ना तरी चालेल चटणी व्यतिरिक्त. आता आपण तंदुरी मसाला ह्याला लावतो आहे. जी चटणी होती नारळाची ह्याच्यामध्येच काही कलरचे वेडे असतात. असं लाल कलर दिसला ना की थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटतं, म्हणून मी हा त्या चटणीमध्येच थोडासा मिक्स केलेला आहे आणि हा पूर्णपणे ह्याला चोळून घेते. तर फ्रेंड्स, वाट कसली बघताय, इथे जेवायला यायची तयारी करा. आज माझी रेचल ना दररोजच्या पेक्षा ना जास्त जेवणार आहे. रेचल, बरोबर का? आता हे सगळं असं मसाला वगैरे लावून झालेला आहे. अगदी 10 मिनटं मी तो मॅरिनेट करण्यासाठी असंच ठेवणार आहे झाकून. आपण नंतर ते केळीच्या पाण्यामध्ये रॅप करून ते फ्राय करणार आहोत. एक पापलेट मी तुम्हाला असंच रवा किंवा मग ब्रेड क्रम लावून कसा फ्राय करायचा तोही दाखवणार आहे. आता जो मी केळीचा पान आणलेला आहे ह्याचं मधला हा देठ काढून घेणार आहोत आपण, जेणेकरून फोल्ड करायला अगदी सोपं जाईल. आता तुम्ही पाहताय इथे हे मसाला लावलेला मॅरिनेट केलेला जवळजवळ 10 ते 15 मिनटं ठेवलेला होता, जेणेकरून मसाला एक चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मुरतोय. हा लिंबूचा रस्सा हे असंच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. केळीच्या पानावरती असं ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरती मी एक दुसरं पान ठेवते. पूर्णपणे रॅप करता आलं पाहिजे असं आपण घेणार आहोत. आणि तुमच्याकडे जर हार बनवण्याचं सूत असेल तर तुम्ही त्याच्याने ते बांधू शकता किंवा न बांधता जरी केलं तरी चालेल. आता आपण तवा ठेवलेला आहे. तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकणार आहे. तेल चांगलं तापलं की आपण हे पापलेट ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. इथे हे 2 पापलेट मी इथे केळीच्या पानामध्ये रॅप करून घेतलेले आहेत. आता बघा तुम्ही, तेल खूप छान असं कडकडीत फ्राय झाले, म्हणजे तेल तापलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हे
5-10 मिनिटांनी आपण हे असं उलट फिरवणार आहे जेणेकरून आतमध्ये त्याला शेक लागेल. आता एक 5 मिनटं मी 5 ते 7 मिनटं हे असंच फ्राय करून दिलं. केळीचं पान बऱ्यापैकी खरपूस असा रंग चढलेला आहे आणि एक वेगळाच त्याचा वास आलेला. आता मी हे चिमट्याने दुसरं परतवलेलं आहे. तर तब्बल 15 मिनटं मी गॅस बारीक ठेवलेला, अधनमधनं मी फास्ट करायची. आणि आता हे पापलेट आपण बघितलं आहे, अगदी छान खरपूस असा वास येतो आहे आणि आतूनही चांगल्या प्रकारे शिजलेलं दिसतं आहे. आता मी हे काढते. आता आपण पुन्हा तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे. हे थोडंसं जास्त प्रमाणात मी घेतलेलं आहे कारण मी रव्याने अगदी खरपूस फ्राय करून घेणार आहे. ऑलरेडी तवा तापलेला आहे त्याच्यामुळे अजून काही करायला जात नाही मी. आता बघा, हा ऑलरेडी मसाला लावलेला आहे. ह्याच्यावरतीच मी रवा, आपल्याकडे जर ब्रेड क्रम अवेलेबल असेल तर आपण ब्रेड क्रम किंवा तुम्ही जर आपली पातळ शेव असते तीही वापरू शकता. हे असं अगदी. आता वरती हा जो मसाला आहे माझ्याकडे तो मी ह्याच्यावरतीच टाकणार आहे आणि त्याच्यावरून पुन्हा रवा टाकणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला मला तव्याला ती चिकटू नये म्हणून मी गॅस फास्टच ठेवणार आहे. हाय फ्लेमवरती आपण जोपर्यंत रव्याचा असा खरपूस एक वास येत नाही तोपर्यंत आपण गॅस फास्ट करणार आहे. तर आता तुम्हाला दाखवलेलं मी रवा लावून पापलेट फ्राय, तर तेही माझं इथे रेडी झालेलं आहे. आणि आता आपण पाहणार आहोत जे मी तुम्हाला केळीच्या पानामध्ये दाखवलेलं होतं. बघा, खूप फरक आहे त्याच्यामध्ये, खूप फरक आहे. तंदूर झाल्यासारखं. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे हे 2 प्रकारचे मी पापलेट फ्राय केलेले आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा. तुम्ही ज्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहताय तुम्ही कशा प्रकारे फ्राय करता हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. थँक्यू.